नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतलंय। मनीषा वाघमारे ही पुण्यात ब्युटी पार्लर चालवत असून विद्यार्थ्यांना मुख्य एजंटपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर येथून अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयित धनंजय लोखंडे याला मनीषा वाघमारे मदत करत होती। विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांना धनंजय लोखंडेंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ती पार पाडत असल्याचा पोलिसांना संशय आहे। यामुळे या पेपरफुटी रॅकेटचं जाळं अधिक व्यापक असल्याचंही स्पष्ट होत आहे। या कारवाई दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मनीषाकडून मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केलेला आहे। तसेच तिचे आणि धनंजय लोखंडे यांच्यातील संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेसही तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणाच्या तपासात सीबीआयलाही काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे। त्याच आधारे ही कारवाई करण्यात आली असून मनीषा वाघमारे हिला पुढील चौकशीसाठी सीबीआयच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दरम्यान राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर येथील धनंजय लोखंडे या आरोपीस अहिल्यानगर न्यायालयानं 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळाला असून सीबीआयनं लोखंडे यास दिल्लीला रवाना केलं असल्याचं समजतंय। त्यानंतर पुढील सुनवाई दिल्ली कोर्टात होणार आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।